गुड बॉय. आता कसा शहाण्यासारखा वागलास, असाच नेहमी वागायचा. एसी ऑफिस मध्ये बसायचं आहे ना तुला. मग चल आता गाडीचा एसी चालू कर. ये फोन बंद कर. ते तुझ्या बायको लयच तापली काय? आग लागली की काय तुझ्या घराला? लागली तर लागू दे. पाणी टाकायला ड्युटी संपल्यानंतर जायचा आणि त्या बॉक्स मध्ये ठेवून दे. ड्युटी संपल्यानंतर फोन काढायचा बाहेर. चल चल आता गाडी फर्स्ट गिअर मध्ये टाक. मला जायला उशीर होतोय. चल लवकर. अरे बेटू, इथे का थांबवलीस गाडी तू? हो म्हणजे आपण इथे का आलोय? कसला बकवास एरिया हा. कुठे चाललोय आपण? ए थांब ना बेटू. काय चाललीस कुठे? हे बघ तुला सांगते मी शशी, ही मुलगी ना आपल्याला परत उल्लू बनवणार आहे आणि पळून जाणार आहे. म्हणजे याची जुनी सवय आहे ही. ए मम्मा, मी आता बदलली आहे आणि सगळ्या जुन्या सवयी सोडल्या आहेत. ए बेटू, पण तू नक्की चाललीस कुठे? मी नाही, आपण चाललोय. कुठे? माझ्या घरी. अरे माझं घर बघायचं होतं ना तुम्हाला. चला ना मग. शी, म्हणजे या बकवास एरियात राहतेस तू? हो. अरे 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 शर्मिला थांब यार जरा. आधीच काय अरे 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 अरे. एक्झॅक्टली. अरे शशी, इथे तुला दूर दूर पर्यंत कुठेतरी एखादा टॉवर किंवा बिल्डिंग दिसते का तरी? अगं तुझा बंगला असू शकतो किंवा रो हाऊस असू शकतं. हो की ना बेटू? ऑलमोस्ट. ऑलमोस्ट म्हणजे अजून आपण किती वेळ चालायचंय? जरा बराबर चाललीस ना तर 2 मिनिटात पोहोचू आपण. आणि मला चालायचंच नसेल तर? मग इथेच थांबून राहशील. पोहोचशील कशी? उगाच पीजे मारू नकोस. खरं खरं सांग, तुझ्या घरापर्यंत गाडी जात नाही? नाही, आम्ही डायरेक्टली प्लेननी लँडिंग करतो. चल ना, किती प्रश्न विचारतीये? चल ना, किती प्रश्न विचारशील? या या या, वेलकम टू आमचं घर, भागूबाई सहनिवास चाळ. भागूबाई, हे कसलं ना? अगं मम्मा, ही जरा विंटेज लोकॅलिटी आहे ना, म्हणून तसं नाव आहे. आणि तसंही नावात काय, हो ना डाडू? बरोबर आहे. माझं नाव तरी कुठे आधी शशिकांत होतं. माझं नाव तर बब्या. शशी. एनिवे, सो वेलकम टू भागूबाई सहनिवास चाळ. आताच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या मॉडर्न मुंबईमध्ये जुन्या मुंबापुरीची आठवण करून देणारी ही आमची चाळ. आजूबाजूला मस्त हिरवीगार झाड, त्याच्यावर 24 तास पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो. दिवसभर मस्त स्वच्छ सनलाईट असतो आणि रात्री चांदण्यांनी भरलेलं आकाश. हे सगळं आपल्या घरात कुठे एक्सपिरियन्स करता येतं? हो ना, हे सगळं एक्सपिरियन्स करायला आपण की नाही भरपूर पैसे देऊन 5 स्टार रिसॉर्टला जातो ना. तेच तर ना मम्मा, आपण भरपूर पैसे देऊन 5 स्टार रिसॉर्टला एखादा विकेट जातो, पण आम्ही इथे कमी पैसे देऊन 1 महिना राहतोय. आहे की नाही सॉलिड? एकदम. या, आणि या चाळी इतकी आनंदी, प्रेमळ, सुखी आणि शांत माणसं तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. काय रे, काम चुकारा. अरे 1.5 महिन्यांनी एक तर उगवलायस आणि वर थोबाड करून पैसे मागतोस. काय लाज बीज नाही तुला? का बुडवून आलास ती सगळी मागच्या नाल्यामध्ये?
सगळी कामं आवर आणि मग पैसे माग, नाहीतर मी काय आता काय तोंड काय बघत उभा राहिलास माझं? उचल ती बादली आणि ला कामाला. मम्मा चल आपण आज जाऊया. तुझी साडी खराब झाली असेल मी तो देते काहीतरी नेसायला. ये चल. एक मिनिट मम्मा, म्हणजे तुम्ही आमच्या सईबाईंच्या आई का? माफ करा, अहो त्या कामचुकाराच्या नादात माझं ना लक्षच राहिलं नाही. तुम्ही थांबा, मी तुम्हाला माझी स्वतःची जरीची कोरी साडी आणून देते. नाही, मी चांगली ओटीच भरते तुमची. नाही नको नको, मी ठीक आहे. अहो असं कसं? सईच्या लग्नात ना तुम्हाला मानपान करता आला ना मला, म्हणून म्हणलं. म्हणजे सईच्या लग्नाचा आणि तुमचा काय संबंध? हो, मी सईची केअरटेकर आहेत त्या या साडीच्या. आमच्याकडनं भाडी वगैरे त्याच वसूल करतात, पण त्यांच्याशी आपण नंतर बोलूया. आपण आज जाऊया ना. चल चल डाडू, आपण जाऊया घरी. चल मम्मा चल. आणि हे माझं घर. या ना. ये डाडू. शर्मिला बस. ये डाडू. हो. मम्मा ये. एक मिनिट बस ना मम्मा. बस इथे. डाडू बस नाही ते. हा मी बसतो. मी शूज काढतो. बस. मी इथे बसतो. अरे डाडू वरती बस. अरे नो प्रॉब्लेम बेटू. हे घे. थँक्यू. हो पाणी. मिनरल बॉटलची बॉटल नाहीये का एखादी? अगं कशाला हवी आहे मिनरल वॉटरची बॉटल? या माठात ना नॅचरल मिनरल्स असतात आणि ते पाण्याबरोबर मिक्स होतात. म्हणजे काय होतं ना, बॉटल्ड वॉटरमुळे उगाच प्लास्टिकही वाया जात नाही आणि ग्लोबल वॉर्मिंगला पण त्याच्यामुळे. आलं लक्षात आलं. ते ग्लोबल वॉर्मिंगचं राहू दे, पहिले या रूम मधल्या वॉर्मिंगचं काय ते बघ. जाम उकडतंय आम्हाला. होणार आहे शशी? नाही. हो 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 हो. हे काय? नाही म्हणजे एसीची वगैरे काही अपेक्षा नाहीये माझी, पण तिथं धड चालणारा पंखा तरी असावा ना घरामध्ये. डोंट वरी मम्मा, तुम्हाला हवेची गरजच पडणार नाही. कारण आता थोड्या वेळात इतकी गार हवा येईल ना की तुम्हाला शॉल आणि स्कार्फ घालावे लागतील. बट डोंट वरी, तुम्हाला त्याची गरज पडणार नाही याची व्यवस्था ऑलरेडी करून ठेवली आहे मी आता तुमच्यासाठी छान मस्त मसाला चाय बनवणार आहे. एकदम एनर्जेटिक वाटेल तुम्हाला.
तुला चहा बनवता येतो बेटू? अरे मला सगळं बनवता येतं आणि डॅडूला आणि मम्माला उल्लू सुद्धा बनवता येतं ग तुला. पण ते जास्त काळ लपून राहत नाही ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. ए बेटू काय करते तू? अरे मी चहा नाही नाही ते आलं लक्षात, पण तो म्हणजे यावर स्वयंपाक करता तुम्ही? हो म्हणजे दे 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 अजून खोटी कारणं दे. अगं घरामध्ये फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, पण निदान एक साधी सिलेंडरला जोडलेली शेगडी, गॅसचं कनेक्शन ते नाही. बेटू मला खरं खरं सांग की आदित्यची नोकरी आहे ना? नाही अगं काय विचारतोय तो? पैसे कमवतोय ना तो, का तुझ्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा कधी मिळतो याची वाट बघतोय? अरे शर्मिला गप्प बस ग. बेटू आदित्य आहे कुठे? त्याला फोन करून बोलवून घे ना. इथे मी या प्रॉब्लेम मध्ये फसली आणि तिथे आदित्य. आदित्य काय फेस करत असेल? हे बघ केचप, ड्रायव्हरचा फेस नेहमी रोड कडे पाहिजे. रोड जसा वळेल तशी त्याची नजर वळली पाहिजे. आणि मालक जिथे बोलेल तिथे त्यांनी गाडी टर्न केली पाहिजे. चला आता लेफ्ट मार, लेफ्ट मार, लेफ्ट. ये इथे नाही, इथे लेफ्ट नको, राईट मार, राईट मार, चल राईट. अरे इथे नाही रे बाबा, पुढे पुढे राईट मार, पुढे राईट मार. अरे ये दलिंदर हळू चालव, एकदम नरकात नाही न्यायची गाडी आपल्याला. मग कुठे जायचंय सांगाल का? हा कुठे जायचंय सांगतो. हा शेवटी सगळ्यांना वरतीच जायचं असतं बाबा. तुला घाई असेल तर आधी पाठवतो तुला, चालेल? मला घाई फक्त घरी जायची आहे. काय बोलला? नाही कुठं जायचंय कळलं असतं तर. अरे दलिंदर आदित्य केचप, हे बघ मजा डेस्टिनेशन मध्ये नसतो, जर्नी मध्ये असतो, प्रवासात असतो. आणि त्याचीच आता मी मजा घेतोय. तेव्हा फालतू प्रश्न विचारून माझ्या डोक्याची भजी करू नको, कळलं काय? हा चल लेफ्टला दाब, लेफ्टला दाब. अरे लेफ्टला दाब. म्हणजे नक्की काय करू? अरे म्हणजे लेफ्टला थांबव. चल आता मी माझा एक काम तमाम करून येतो, तोपर्यंत तू गाडी थांबा. पण एशीला बिलकुल हात लावायचा नाही. आणि फोन? काय बोलला? माझ्या फोनला हात लावला तर चालेल का? आता फोनला हात लावायचंय तुला? काय 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 रे, बायकोची आठवण आली वाटत. बायकोशी गुलू गुलू करणार लबाड. ठीक आहे, चल बघ तुझा फोन. मला पण बघू दे तुझ्या बायकोला किती आठवण येते ते. 24 मिस कॉल. 24? 12 तासात 24 मिस कॉल म्हणजे दर अर्ध्या तासाला एक मिस कॉल. रन रेट चांगला आहे तुझा. बायको लय आठवण काढते. लब्बा तुझ्या लब्बा रे. जेडी. काय? जेडी साहेब प्लीज. हा मी घरी जाऊ का? मला खरंच म्हणजे 24 मिस कॉल म्हणजे काहीतरी इश्यू झाला असणार आहे. प्लीज मला जाऊ द्या. अरे अजून ड्युटी संपली नाही तुझी, तोपर्यंत स्वीटी कशी काय भेटणार? अरे स्वीटी सोड, सुट्टी कशी काय भेटणार तुला? आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत घरी जायचं नाही. तू फक्त माझी गाडी सांभाळ, बाकी सगळा तुझी ती छंट बायको सांभाळेल. बघतो काय दारुगड.
काय झालं? आवडला नाही का चहा? अरे मस्त झालाय, फर्स्ट क्लास, एकदम व्हेरी नाईस. डॅडू, मी मम्माला विचार, तिला आवडला नाहीये का चहा? चहाच काय, मला तर हे घर सुद्धा म्हणजे. मी काय म्हणते शशी, नाही आता आपण मुलीला भेटलोच आहोत ना आपल्या, तसंही या घरामध्ये बघण्यासारखं असं काहीच नाहीये. मग आपण का थांबलो इथे? निघायचं का आपण? निघूया ना, आपण निघूया, पण बेटूला बरोबर घेऊनच निघूया. काय बोलतोयस तू डॅडू? आणि तसंही आदित्य अजून घरी आला नाहीये, आणि आदित्य याच्यात मी. अरे पण त्याला फोन करून सांग ना. अरे फोन केला होता मी त्याला, नाही उचलत आहे, मीटिंग मध्ये बिझी असेल तो. अरे मग त्याला मेसेज कर, त्याला कळव, आणि त्याला पण तिथेच बोलवून घे ना. आणि तुम्ही ना आता थोडे दिवस आपल्या त्याच घरी राहा. अरे पण का? हे घर आहे ना. हो पण हे घर छान आहे, मस्त आहे, ऑसम आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं आहे. म्हणजे आम्ही तुमचे नाही आहोत. अरे आहात, पण ठीक आहे, तुम्ही राहा इथे, नका येऊ त्या घरी. पण माझ्या ना 2-3 प्रश्नांची फक्त उत्तरं दे, आणि ती जर तू दिलीस ना तर मी तुला अजिबात फोर्स करणार नाही तिकडे यायला. ओके, चालेल? तर प्रश्न नंबर 1, या घरात हॉल, किचन, बेडरूम असं वेगवेगळं काहीच नाहीये, पण ह्या घरात टॉयलेट पण नाहीये. मग तुम्ही टॉयलेट कुठलं वापरता? अरे टॉयलेट आहे डॅडू, फक्त ते अटॅच नाहीये, कारण ते खूप स्पेस खातं ना, त्याच्यामुळे बाहेर वेगळं येते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, या घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन नाहीये, भांड्यांसाठी डिश वॉशर नाहीये, आणि व्हॅक्यूम क्लीनर तर कुठे दिसतही नाहीये. मग ही सगळी कामं करायला एखादी बाई तरी येते का या घरात? कशाला हवी अरे बाई? एवढंच तर घर आहे, 2 मिनिटात संपतं काम सुरू केल्यानंतर. आणि तसंही या एरियामध्ये बाईचं कल्चर नाहीये, इथे वेगळं कल्चर आहे. आता क्वेश्चन नंबर 3 आणि शेवटचा, या घरात आणि तुझ्या अकाउंट मध्ये मिळून किती पैसे आहेत बेटू? सईताई, आपली कडकी संपली बघा. महिन्याभराच्या तांदळाची आणि गव्हाची सोय झाली. बाहेर कुठला तरी नेता आलाय, तो वोट द्या असं म्हणतोय, आणि फुकट वस्तीला सामान वाटतंय बघा. आता आपण पटकन जाऊया आणि नंबर लावूया आपला पण. आपण काय त्याला वोट देणार नाही हो, पण सामान घ्यायला काय हरकत आहे? तेवढंच आपल्या संसाराला हातभार लावेल ना. तू जा. अहो तुम्ही पण चला ना. अहो 2दा नंबर लावला ना, तो 2-2 किलो तांदूळ देतोय तो. चला पटकन. विद्या, समजून घे ना थोडं. अहो तुम्ही माझं समजून घ्या. त्याच्याकडचं जर धान्य संपलं ना तर पुढच्या इलेक्शन पर्यंत आपल्याला काय बी भेटणार नाही. अरे डॅडू, सर. अगं जा, बिंदास जा. अजून काय बघायचं राहिलं आता? राहिलंय की तुमच्या मुलीची सासूबाई बघायची राहिली. नमस्कार. हो, तशी मगाशीच ओळख करून देत होते मी, पण आमच्या सईबाईंना तुम्हाला त्यांचा हा राजमहाल का ताजमहाल दाखवायची घाई झाली होती ना, म्हणून म्हटलं मग नंतरच यावं सावकाशीनी. काय झाला असेल ना पाहुणचार एव्हाना. तर मी सिंधू सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे. तशी ह्या चाळीची मालकीण, पण तुमच्या मुलीची सख्खी
आणि एकुलती एक सासू सासू